ओम नमो जयाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा यदंग्रिकमलद्वंद्वं द्वंद्वतापनिवारकं तारकं सर्वदापद्भ्यं श्री गुरुं प्रणमाम्यहम्। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महारुद्र हनुमान की जय। अग्रतश्चतुरो वेदः पृष्ठतस्य शरं धनु इदं ब्राह्मम् इदं क्षात्रं शापादपि शरादपि। मित्र हो, हा श्लोक ऐकल्यानंतर आपल्या लक्षात आलं असेल की हे वर्णन कुणाचं आहे आणि हा आजचा आपला भाग आपण कोणाप्रती समर्पित करतोय। तर अक्षय तृतीया म्हणजे भगवान परशुरामांची जयंती। तर त्यानिमित्ताने आपण भगवान परशुरामांचं स्मरण करूया आणि भगवान परशुरामांचा आणि दत्तांचा जो अनुबंध आहे तो अनुबंध आपण या निमित्तानं पाहूया। वैशाख शुद्ध तृतीयेला परशुराम जयंती असं म्हणतात। परशुराम हा विष्णूचा अवतार होय। तो रेणुकेच्या पोटी वैशाख शुद्ध तृतीयेला पुनर्वसू नक्षत्रावर रात्रीच्या पहिल्या प्रहरी 6 ग्रह उच्चेचे आणि राहू मिथुन राशीत असताना जन्माला आला। म्हणून परशुराम जयंती रात्रीच्या पहिल्या प्रहरात साजरी करतात। त्यानिमित्त परशुरामाची पूजा करतात व उपवास करतात। उद्यापनाच्या वेळी सर्वतोभद्र मंडलावर ब्रह्मादी देवतांचे आवाहन करून कलशावर सुवर्णनिर्मित परशुरामाची मूर्ती स्थापन करतात। मग विष्णू मंत्राने तिची पूजा करतात। अग्निस्थापना करून प्रधान होमापर्यंत कर्म झाल्यावर घृतमिश्रित पायस द्रव्याने प्रधान देवतेसाठी 108 आहुती देतात। मग पूर्णाहुती करतात। फल पापनाश व पुरुषार्थ सिद्धी। कोकणात चिपळूण नजीक परशुरामाचे देवालय असून त्या गावाला परशुराम क्षेत्र म्हणतात। तिथे परशुराम जयंतीचा मोठा उत्सव होतो। संपूर्ण भारतात परशुराम जयंतीला विशेष महत्त्व आहे। आता ही झाली त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने आपणा सर्वांना मिळणारी माहिती। परंतु आता दत्त भार्गव संवाद आणि गुरुशिष्याचा अनुबंध हा आपण पाहूयात। दत्तात्रेय आणि कार्तिकेय यांच्या संवाद रूपातील वेदांत सार, दत्तात्रेय आणि गोरक्षनाथ यांच्या संवाद रूपातील अवधूत गीता, प्रबोधचंद्रिका, स्वात्मसंवित्ती उपदेश हे ग्रंथ भगवान श्री दत्तात्रेयकृत समजले जातात। श्री गुरु दत्तात्रेय हे श्रीविद्येचे, अन्वीक्षिक विद्येचे, मधुमती विद्येचे इत्यादी अनेक विद्यांचे प्रवर्तक आहेत। त्रिपुर सुंदरी उपासना दत्तात्रेयांनी प्रवर्तित केली असे परंपरा मानते। भार्गव कुलोत्पन्न भगवान श्री परशुराम यांना श्रीविद्येची अर्थात श्री ललिता महात्रिपुर सुंदरी देवीची उपासना दत्तात्रेयांनी दिलेली असल्याचे परशुराम कल्पसूत्र या तांत्रिक तसेच त्रिपुरा रहस्य म्हणजे दत्त भार्गव संवाद या ग्रंथावरून दिसून येते। आद्य शंकराचार्यांच्या स्फुटरचनेवरून असे लक्षात येते की ते एक त्रिपुरोपासक होते। त्यांच्या भक्तिस्तोत्रात त्रिपुर सुंदरीची 2 स्तोत्रे आहेत। सौंदर्य लहरी हे त्यांचे अत्यंत लोकप्रिय स्तोत्र शक्ती महिमा वर्णन करणारे आहे। शंकराचार्यांच्या पीठात श्रीचक्रपूजा ही शाक्त उपासना आजपर्यंत रूढ आहे। माहूर येथील आद्य दत्तस्थानाची व्यवस्था शृंगेरी पीठातील शांकर सांप्रदायिकांकडे चालत आलेली आहे। या साहित्यात त्रिपुरसुंदरीला महालक्ष्मी, रेणुका, भुवनेश्वरी इत्यादी शक्तिवाचक संबोधने वापरली जातात। या उपासनेचा प्रचार काश्मीर ते कन्याकुमारी असा झालेला दिसून येतो। लोककल्याणासाठी अवधूत रूप धारण करून दत्तांनी सोम आणि सूर्यवंशातील अनेक राजे महाराजे यांच्यावर अनुग्रह केला। त्यांना राज्यवैभवाच्या उच्च शिखरावर नेऊन पोचविलं। पराजितांना विजय प्राप्त करून दिला। निपुत्रिकांना पुत्र दिले, धनहीनांना श्रीमंत केलं। दत्तांनी केलेले शिष्य हे ब्राह्मण आणि क्षत्रिय असे दोन्ही प्रकारातील आहेत। ब्रह्मक्षत्राच्या समन्वयातून सामाजिक जीवनाचा तोल कुशलतेनं सांभाळण्याचं कार्य भगवान दत्तात्रेयांनी केलं। कार्तवीर्य सहस्रार्जुनाने कामधेनू प्राप्त करून घेण्यासाठी जमदग्नी ऋषीचा वध केला। परशुराम वडिलांचे शव आणि मातेला घेऊन माहूर गडावर आले। जमदग्नीचे उत्तर क्रियेचे सर्व पौरोहित्य श्री गुरु दत्तात्रेयांनी केले। या ठिकाणी श्री दत्तांचे मुख्य स्थान म्हणजे निद्रास्थान असून जमदग्नी, रेणुका व परशुराम यांची मंदिरे आहेत। दत्तांनी परशुरामांना उपदेश करून प्रतिज्ञापूर्ती करण्यासाठी जाण्यास सांगितले। हा श्री दत्त परशुराम संवाद स्कंद पुराणात आहे। आता त्रिपुरा रहस्य त्याचं महात्म्य खंड। तंत्रशास्त्र हा भारताचा राष्ट्रीय गौरव आहे। त्रिपुरा रहस्य हा तंत्र साहित्यातील मेरुमणी ठरावा असा ग्रंथ आहे।
आंतरिक शक्ती चेतना जागृत करण्याचे कार्य हा ग्रंथ करतो. पूजा पद्धती, यौगिक प्रक्रिया, जप, पाठ, उग्रतप, मातृका, शब्द, ध्वनी, स्वर, वर्ण, बिंदू, नाद, नियमबद्ध मंत्र, अभिचारिक क्रिया अशा सर्व घटकांचा समावेश यात आहे. हरितायन संहिता असेही या ग्रंथाचे दुसरे प्रचलित नाव आहे. त्याची थोडी पार्श्वभूमी समजून घेणे योग्य ठरेल. सुमेधा हे भगवान परशुराम यांचे शिष्य. त्यांचे दुसरे नाव म्हणजे हरितायन. ग्रंथारंभीच भगवान परशुराम यांचा उल्लेख आहे. मलय पर्वतावरील तपोवनात परशुराम निवास करीत असताना एक दिवस त्यांचा प्रिय शिष्य सुमेधा त्यांच्याकडे विनम्र भावनेने आला. माणसाला शाश्वत श्रेय कशाने प्राप्त होईल असा त्याने प्रश्न केला. शिष्याचा हा प्रश्न ऐकून परशुराम क्षणभर शांत राहिले. त्यांना पूर्वी भगवान दत्तात्रेय यांनी जे सांगितले होते त्याचे स्मरण झाले. त्यानुसार गुरुशिष्य संवाद रूप हा ग्रंथ उलगडला जातो. सुमेधा यानेच या संवादाला ग्रंथरूप दिले म्हणून याला हरितायन संहिता असेही म्हटले जाते. त्रिपुरा रहस्य महात्म्य खंड असेही याला संबोधले जाते. दुसऱ्या अध्यायातील वर्णनानुसार त्रिपुरा रहस्य याचे प्रथम वक्ता देवादिदेव महादेव हे होत. शंकराने विष्णूने ब्रह्मदेवाला हे रहस्य सांगितले. महाविष्णूंचा अवतार असणाऱ्या भगवान श्री गुरु दत्तात्रेय यांनी हे रहस्य आपले परमशिष्य भगवान श्री परशुराम यांना कथन केले. परशुरामांनी सुमेधाला कथन केले. संपूर्ण त्रिपुरा रहस्य या ग्रंथाचे 3 विभाग आहेत. पहिला खंड 80 अध्यायांचा असून त्याला महात्म्य खंड असे नाव आहे. दुसरा खंड 22 अध्यायांचा असून त्याला ज्ञानखंड असे म्हणतात. 42 अध्यायांचा तिसरा खंड चर्याखंड नावाने संबोधला जातो. ग्रंथाच्या शेवटी हा उल्लेख येतो, परंतु याचा तिसरा चर्याखंड अजूनही उपलब्ध नाही. 2च खंड प्रकाशित आहेत. महात्म्य खंडाचा प्रारंभ ओम नमने सुरू होतो. त्रिपुरेव ह्रीं ह्या शब्दाने ग्रंथ समाप्त होतो. वर सांगितल्याप्रमाणे याचे 80 अध्याय असून 6687 इतकी श्लोकसंख्या आहे. संत ज्ञानेश्वरांनी अनुभवामृतातील पहिल्या प्रकरणात शिवशक्ती समावेशन वर्णन केलेले आहे. तोच या ग्रंथाचा वर्णविषय आहे. त्रिपुरा रहस्य महात्म्य खंडाचे संक्षिप्त रूप ब्रह्मांड पुराणातील उत्तरखंडात श्री ललितोपाख्यानम या शीर्षकाने आढळते. लक्ष्मीतंत्र या ग्रंथात सुद्धा संक्षिप्त रूप आढळते. मुख्य कथा थोड्याफार फरकाने सर्वत्र समान आहेत. इंद्र, चंद्र, कुबेर, मनु आदींनी श्रीविद्येची अनेक प्रकारे उपासना केली आहे. कामराजोपासित श्रीविद्या या सर्वांपेक्षा जास्त प्रसिद्ध आहे. श्री लोपामुद्रा यांनी केलेली उपासना लोपामुद्रा विद्या अपराख्य विद्या या नावाने प्रसिद्ध आहे. त्रिपुरोपनिषद या ग्रंथामुळे श्रीविद्येचे वैदिकत्व सिद्ध होते. यात बीजरूपाने श्रीविद्येची उपासना सांगितलेली आहे. तीच विस्तृत रूपात परशुराम यांनी वर्णन केली आहे. हा उल्लेख प्रस्तुत ग्रंथातही आढळतो. दक्षिणामूर्ती संहिता, ज्ञानार्णव तंत्रराज आदी ग्रंथही उपलब्ध आहेत. श्री शंकराचार्य यांचे शिष्य श्री विद्यारण्य स्वामी यांचा पंचदशी विद्यार्णव हा ग्रंथसुद्धा सांप्रदायिकांमध्ये मान्यता पावलेला आहे. श्री भास्करराय सुरी यांनी सौभाग्य भास्कर, सेतुबंध, वरिवस्या रहस्य आदी ग्रंथातून श्रीविद्येच्या आराधनेच्या संदर्भात विपुल लेखन केले आहे. श्री गौडपादाचार्यकृत श्री विद्यासूत्र, महर्षी अगस्तीकृत शक्तिस्तोत्र, दुर्वासकृत त्रिपुरा महिमा आदी स्तोत्र असे प्राचीन ग्रंथही उपलब्ध आहेत. तात्पर्य: त्रिपुरा रहस्य ऋग्वेदमूलक असून आद्य शंकराचार्यांच्या पूर्वीपासून प्रकाशित होता. उत्प्रेक्षा, अतिशयोक्ती, संदेह, अपन्नुती यासारखे अलंकार, उपमा, रूपक, श्लेष आदी वाङ्मयीन विशेष त्रिपुरा रहस्य या ग्रंथात प्रचूर प्रमाणात आढळून येतात. तंत्रशास्त्रात श्रीयंत्र हे अतिशय महत्त्वपूर्ण आहे. याच्या विस्तृत रचनेसंबंधी विवेचन त्रिपुरा रहस्य या ग्रंथात आलेले आहे. आता त्रिपुरा रहस्य ज्ञानखंड म्हणजे दत्त भार्गव संवाद. त्रिपुरा रहस्याच्या या ज्ञानखंडालाच दत्त भार्गव संवाद या नावाने ओळखले जाते. याचे एकूण 22 अध्याय आहेत. दत्त भार्गव यांचा हा संवाद हरितायन ऋषीने देवर्षी नारद यांना सांगितला आहे. या ग्रंथाची एकूण श्लोकसंख्या 2163 आहे. या ग्रंथाची पार्श्वभूमी व प्रास्ताविकही समजून घ्यायला हवे. त्यामुळे भगवान दत्तात्रेय तसेच भगवान परशुराम यांच्या अनुबंधावर, व्यक्तिरेखांवर प्रकाश पडू शकतो. पहिल्या आणि दुसऱ्या अध्यायात हा कथाभाग सविस्तर आलेला आहे आणि तो विस्तार भयास्तव संक्षिप्त स्वरूपात आपण जाणून घेऊया. पहिल्या महात्म्या खंडात
त्रिपुरा देवीचा महिमा वर्णन केला असून त्याच्या श्रवणाधिकांनी ज्यांना ज्ञानविचाराचा अधिकार प्राप्त झाले आहे अशा जिज्ञासू लोकांकरता हे ज्ञानखंड आरंभिले आहे. हरितायन म्हणतात, नारदा, हे त्रिपुरा देवीचे महात्म्य तू चांगले लक्ष देऊन ऐकलेस ना? कारण महात्म्य श्रवण करणे हे मोक्षाचे मुख्य साधन आहे. तर आता तुला ज्ञानखंड सांगतो. त्याचे नीट श्रवण झाले तर मनुष्याला दुःख म्हणून कसे ते भासणारच नाही. वैदिक, वैष्णव, शैव, शक्ती, पाशुपत इत्यादी पंथांचा चांगला शोध करून हा भाग सिद्ध केलेला आहे. याच्या इतके बुद्धीला पटण्याजोगे दुसरे शास्त्र नाही, हे श्री गुरु दत्तात्रेयांनी परशुरामाला सांगितले. अनुभवाच्या गोष्टी आणि संयुक्तिक विचार पद्धती यांनी हे फार सुंदर झाले आहे. यामुळे जर एखाद्याला स्वरूपज्ञान होणार नसेल तर तो दुर्दैवी पुरुष शुद्ध पाषाणच म्हटला पाहिजे. तो विषय या ज्ञानखंडाच्या रूपाने तुला सांगतो. नारदा, माझ्यापासून काही श्रवण करण्याचे तूही ज्या अर्थी मनात आणले आहेस त्यावरून मला वाटते की खरोखर संतांचे चरित्र मोठे अलौकिक असते. अशी कृपा करणे हा संतांचा अगदी सहज स्वभाव आहे. आत्तापर्यंत दत्तात्रेयांकडून परशुरामांनी त्रिपुरा देवीचे महात्म्य श्रवण केले. ते ऐकून त्याच्या शुद्ध अंतःकरणात प्रेमाचे भरते आले. तो काही वेळ अगदी निश्चल झाला. डोळ्यात आनंदाश्रू दाटून आले. अष्टसात्विक भाव जागृत झाले. थोड्या वेळाने सावध होऊन त्यांनी दत्तगुरूंना वंदन केले. सद्गदित स्वरात म्हणाला, धन्योहम कृतकृत्योहम श्री गुरुत्वत्प्रसादत यस्मे करुण सिंधुस्तुष्टो साक्षात गुरुशिव यस्मिन तुष्टे ब्रह्मपदमपि स्तात तृणसंहितम. अशी प्रार्थना केल्यावर आता परशुराम हे उपासना करण्याला योग्य झाले आहेत असे दत्तात्रयांच्या लक्षात आले. उपासनेचा सर्व क्रम दत्तात्रयांनी परशुरामांना समजावून दिला. परशुरामांनीही ती सर्व कर्मे ध्यानात घेऊन पुढे अभ्यास करण्यासाठी एकांतात जाण्याबद्दल श्री गुरूंची अनुज्ञा घेतली. ते दूर असलेल्या महेंद्र नावाच्या एका पर्वतावर गेले. तेथे जाताच आपल्या मनाला ज्या योगे आल्हाद वाटेल असे एक वसतिस्थान तयार करून लागलीच त्यांनी आपल्या उपासनेला प्रारंभ केला. त्रिपुरा देवीच्या मूर्तीचे ध्यान, जप, पूजा, नित्यनेम अखंड चालवित राहून तेथे त्यांनी एकूण 12 वर्षे काढली. उपासना प्रेमपूर्वक चालवली असल्यामुळे 12 वर्षे गेली हे त्यांच्या लक्षातही आले नाही. एकदा सहज स्वस्तपणे बसलेले असता त्यांच्या मनात एक विचार आला. ते स्वतःशीच म्हणाले, पूर्वी संवर्त ऋषींची माझ्याबरोबर गाठ पडली असता मी त्यांना विचारलेली ती गोष्ट अद्यापही मला समजली नाही. मध्यंतरी मी ती विसरलो होतो. त्रिपुरा महात्म्य श्रवण केल्यावर श्री गुरूंना मी ते सृष्टीनिरूपण प्रसंगाने पुन्हा विचारले, परंतु संवर्त ऋषीच्या त्या भाषणाचा अर्थ अद्याप माझ्या ध्यानात आलेला नाही. त्यावर श्री गुरूंनी कटकुदाख्यान सांगून हा विषय प्रस्तुत नको म्हणून म्हटल्याने तो मुद्दा तसाच राहिला. खरोखर या जगत व्यवहाराचे स्वरूप वस्तुता काय आहे? एवढे मोठे हे विश्व कसे उत्पन्न झाले? हे कोणीकडे चाललेले आहे? हे कोठे मुक्काम करणार आहे? खरे पाहिले तर या जगात एक काडीही स्थिर नाही. प्रत्येक क्षणी त्यात परिवर्तन होत आहे. परंतु सर्व जगत व्यवहार स्थिर किंवा कायमचा कसा दिसतो? हे कसे काय? आंधळे जसे एकामागून एक जातात त्याप्रमाणे हे सर्व लोक वागत असलेले उघड दिसतात. माझे स्वतःचेच उदाहरण पहा. माझ्या बालपणी काय काय घडले ते मला आठवत नाही. कुमारावस्थेत माझी वागण्याची तऱ्हा एक प्रकारची, तरुणपणी दुसऱ्याच प्रकारची. सांप्रतचा माझा व्यवसाय तर त्याहून निराळा. पण या सर्वापासून मला काय फळ मिळाले तेच समजत नाही. जो जो पुरुष ज्या ज्या वेळेला जो जो उद्योग करतो तो नीट विचार करून बरोबर फळ मिळावे म्हणून करतो. पण इतके करूनही आजवर कोणाला काय मिळाले आहे? कोण सुखी झाला आहे? एकदा फळ मिळाल्यावर आणखी पुन्हा फळाची इच्छा कशी काय निर्माण होते? फळ तर त्यालाच म्हणावे की ज्याने दुःखाचा नाश होतो किंवा सुख तरी प्राप्त होतो. परंतु जोपर्यंत मला अमुक कर्तव्य केले पाहिजे असा कर्तव्य शेष आहे तोपर्यंत दुःख संपणे नाही व सुख होणे नाही. खरे सुखी असे जगात तेच की ज्यांना काही कर्तव्य राहिले नाही, म्हणून ते पूर्ण तृप्त व अंतर्बाह्य शांत झालेले आहेत. आता श्री गुरूंकडे जावे. या संसार समुद्रातून पार जाण्यासाठी श्री गुरूंच्या बोधनौकेचा आधार घेतला पाहिजे, तरच याचा उलगडा होईल. याप्रमाणे विचार झाल्याबरोबर विलंब न लावता श्री परशुराम श्री गुरूंची भेट घेण्याकरता महेंद्र पर्वतावरून निघाले व गंधमादन पर्वतावर आले. तेथे आसनावर बसलेली श्री गुरूंची तेजस्वी मूर्ती त्यांनी पाहिली. पुढे होऊन दोन्ही हातांनी चरण धरून त्यांनी पायावर डोके ठेवले. त्यांना साष्टांग वंदन केले. हा सर्व प्रकार पाहून श्री गुरूंचे अंतःकरण प्रसन्न झाले. त्याला प्रेमाने आशीर्वाद देऊन ते म्हणाले, वत्सा, पुष्कळ दिवसांनी तुझी भेट झाली. तुझी प्रकृती वगैरे व्यवस्थित आहे ना? तेव्हा परशुराम उठून श्री गुरूंनी दाखवलेल्या समोरच्या आसनावर बसले. प्रसन्न मुखाने हात जोडून म्हणाले, श्री गुरु, आपल्या अमृतकर अशा कृपेच्या आश्रयाने राहणाऱ्या मला
दैववशात प्राप्त होणाऱ्या रोगाधिकांनी काय होणार आहे? आपल्या कृपेने मिळालेल्या आत्मामृताच्या छायेत मी राहत असल्यामुळे व्याधिरूप प्रखर सूर्याचाही ताप मला झाला नाही. आपल्या कृपेने मला अंतर्बाह्य आनंदित केले आहे. फक्त आपल्या चरणांचे सान्निध्य नाही, हाच एक रोग. येथे येऊन श्री गुरूंच्या दर्शनाने मी आता पूर्ण बरा झालो आहे. एक गोष्ट मात्र मनात पुष्कळ दिवस घोळत आहे. आपण अनुज्ञा दिली तर ते सर्व आपल्याला विचारावयाचे मनात आहे. हे परशुरामांचे भाषण ऐकून दयाळू श्रीगुरूंना आनंद झाला. ते प्रेमाने परशुरामांना म्हणाले, परशुरामा, तुझा पुष्कळ दिवसांचा संशय मला एकदा सांग. तुझे प्रेम पाहून मला फार आनंद वाटतो. तर सांग, मी तुझे समाधान करतो. श्रीगुरूंनी अनुमोदन दिल्यानंतर परशुरामांनी विनयाने व आदराने बोलण्यास प्रारंभ केला. ते म्हणाले, महाराज, पुष्कळ दिवस झाले. एकदा प्रसंगवशात सर्व क्षत्रिय जातीचा मला फार क्रोध आला होता. त्यावेळी क्रोधाच्या आवेशात मी सर्व क्षत्रिय वंश, मुले बाळे किंबहुना गरोदर स्त्रियासुद्धा ठार केल्या. चुकूनसुद्धा कोणी राहू नये म्हणून मी 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली. क्षत्रियांच्या रक्ताने तळी भरली व त्यायोगे पितरांचे तर्पण केले. इतके झाल्यावर मी स्वस्थ होतो. त्यानंतर अयोध्येला रामराजा राज्य करीत असल्याचे कळले. मी गर्वाने त्यांच्यावर चालून गेलो, परंतु त्यांनी माझे गर्वहरण करून मला पराजित केले. तो दिवस माझ्या फार स्मरणात राहिला आहे. पराभव झाल्यामुळे त्या दिवशी माझ्या मनाला खेद उत्पन्न झाला. परत येताना मला पश्चात्ताप झाला. अकस्मात वाटेत समवर्त अवधूत भेटले. सज्जन हे लपून राहतात. भस्माखाली झाकून गेलेल्या अग्नीप्रमाणे ते लवकर ओळखता येत नाहीत. त्याप्रमाणे त्यांचे स्वरूप लक्षात येण्यासाठी मला पुष्कळ प्रयास पडले. परंतु त्या सर्वांग शीतल पुण्यपुरुषाच्या संगतीने मला फार शांती प्राप्त झाली. त्यांच्या स्थितीसंबंधी मी त्यांना विचारले तेव्हा त्यांनी जे उत्तर दिले ते फार श्रवणीय होते. त्यांनी सर्व गोष्टींचा निष्कर्ष काढून सार्थ एवढे सांगितले, परंतु रंकाला जसे राजाचे पद दुर्लभ त्याप्रमाणे मला ते काही नीट समजले नाही. ते समजून सांगण्याबद्दल मी त्यांना पुन्हा प्रार्थना केली. त्यावर त्यांनी मला आपले नाव सुचवले. त्यामुळे मी आपल्या चरणाजवळ आलो आहे. मी आपणाकडून पूर्वी त्रिपुरादेवीचे भक्तिपर वर्णन श्रवण केले आहे. उपासनेने मी त्या देवीला आपल्या हृदयात धारण केलेले आहे. अद्यापही संवर्त मुनींनी सांगितलेला तो विषय मला आकलन होत नाही. तो महात्मा कर्तव्याच्या व्यापाच्या विषज्वालातून पूर्णपणे मुक्त झालेला होता. त्याला ही अवस्था कशामुळे प्राप्त झाली होती हे सर्व आपण मला कृपा करून सांगा. याप्रमाणे भाषण करून परशुरामांनी भगवान दत्तात्रयांचे पायावर मस्तक ठेवले. श्रीगुरूंनी परशुराम ज्ञानाला अधिकारी झाला आहे असे पाहून स्वाभाविक दयेने बोलण्यास प्रारंभ केला. ते म्हणाले, परशुरामा, तुला अशी बुद्धी प्राप्त झाली आहे तेव्हा तू धन्य आहेस. सर्वांच्या हृदयाकाशी स्वरूप असणारी त्रिपुरादेवी आपल्या अनन्य भक्ताच्या हृदयात जेव्हा उपासनावशात विकास पावते तेव्हा ती त्याला मृत्यूच्या भयंकर जाळ्यातून तात्काळ सोडवते. कर्तव्याचे विष लागून हे सर्व जग मूर्छित झालेले आहे, आंधळे झालेले आहे. ते भलत्याच वाटेने जात असून पुन्हा पुन्हा मोहात पाडत आहेस. तुझ्या अंतःकरणात विचार उत्पन्न झाला आहे. दैत्य राक्षस यांचा अविचारानेच नाश झाला. सुविचारानेच देवांना सर्व सुख प्राप्त झाले. श्री विष्णूंच्या साह्याने ते आपल्या शत्रूंना जिंकतात, तेही सुविचारांमुळेच. विचारानेच ब्रह्मदेव महत्पदाला प्राप्त झाले. विचारानेच श्री शंकर हे सर्वज्ञ व महेश्वर झाले आहेत. देव, असुर, मनुष्य, पशु सर्वजण अविचारानेच संकटात सापडतात. अविचारानेच अंध बनलेल्या लोकांचे घोर अज्ञानतम नष्ट करणारा व मोक्षप्राप्तीचे उत्कृष्ट साधन असलेला विचाररूपी सूर्य त्रिपुरादेवीच्या कृपे वाचून कोणाला कसा प्राप्त होणार? तिची कृपा प्राप्त करून घेण्याचे उपाय म्हणजे भक्तीने तिची सेवा करणे. ती साधकांवर संतुष्ट झाली म्हणजे अंतःकरणात विचाराच्या रूपाने ती सूर्याप्रमाणे उदय पावते. म्हणूनच सर्वांतर्यामी चिन्मय शिव स्वात्मस्वरूप श्री त्रिपुरा महेश्वरीला भजावे. सद्गुरूपासून उपासनाक्रम समजावून घ्यावा. मनात कोणतीही कामना ठेवू नये. ही आराधना करताना मुळात प्रेम आणि विश्वास पाहिजे. त्यासाठी प्रथम महात्म्य नीट श्रवण कर. म्हणूनच परशुरामा, मी तुला तिचे महात्म्य पूर्वी सांगितले. त्यामुळे तू आज मोक्षदायक अशा या मंगल विचारांना प्राप्त झालेला आहेस. तेव्हा तुला आता काही भय नाही. आपल्या मुद्द्याच्या स्पष्टीकरणार्थ श्री दत्तात्रयांनी 3ऱ्या अध्यायापासून परशुरामांना विविध कथा आख्यानं सांगण्यास प्रारंभ केला. हेमचूड आणि हेमलेखा यांचं आख्यान. हेमलतेच्या उपदेशाने हेमचूडाला आत्मतत्वाची प्राप्ती, संसाराचे स्वरूप, शिळालोकाचे वर्णन, मुनिपुत्राचा शोकाकुल महासेनाला उपदेश, संकल्पसिद्धी आणि त्याचे साधन, विचार, ईश्वर, निष्काम उपासना यांचे स्वरूप, जनक आणि अष्टावक्र यांचा संवाद, हेमांगत आणि ब्रह्मराक्षस यांचा संवाद, वसुमान यांचे समाधान आदी विषय ग्रंथात समाविष्ट आहेत. 20वा अध्याय महत्त्वपूर्ण आहे. त्याचा थोडक्यात सारांश पाहणे उचित ठरेल.
दत्तात्रय म्हणतात, परशुरामा, तुला आणखी एक पूर्वीचा इतिहास सांगतो, ऐक. पूर्वी सत्यलोकामध्ये ब्रह्मदेवाच्या सभेत एकदा ज्ञानविषया संबंधाने अगदी सूक्ष्माहून सूक्ष्म विचार निघाला होता. या ज्ञानसत्रामध्ये भृगु, अंगिरा, प्रचेता, नारद, च्यवन, वामदेव, विश्वामित्र, गौतम, शुक, पराशर, कण्व, काश्यप, दक्ष, सुमंत, शंख, लिखित, देवल हे या व अन्य कित्येक महर्षी आणि राजर्षी एकत्र आले होते. त्यावेळी ऋषींनी ब्रह्मदेवांना असा प्रश्न केला की, भगवन, आपण सर्वजण ज्ञानी आहोत, परंतु आम्हा सर्वांचा स्वभाव निरनिराळा असल्यामुळे आचरण वेगवेगळे घडते. याच्यामध्ये श्रेष्ठ कोण, एवढे आपण सांगा. ऋषींनी असा प्रश्न केल्यावर ब्रह्मदेवाच्या मनात आले की यांची आपल्यावर असावी तितकी श्रद्धा दिसत नाही. ते म्हणाले, मी सुद्धा ही गोष्ट अचूक अशी जाणत नाही, आपण महादेवांच्याकडे जाऊया. ते महादेवांच्याकडे गेले. तेथे श्री विष्णूही आलेले होते. प्रश्न ऐकून व ब्रह्मदेवाचा आशय जाणून त्यांनीही असे म्हटले की हे ऋषी श्रद्धावान नाहीत, यामुळे आपण सांगितलेले भाषण त्यांना खरे वाटणार नाही. महादेव म्हणाले, मुनी हो, मी सुद्धा हे जाणत नाही. यासाठी भगवती श्री विद्येचे आपण ध्यान करू, म्हणजे तिच्या प्रसादाने आपल्याला हा गूढ अर्थ समजून येईल. सर्व ऋषी व ब्रह्मा विष्णू महेश्वराने श्री विद्यादेवीचे ध्यान आरंभले. सर्वजण ध्यानस्थ झाल्यानंतर गगनमंडळात मेघगर्जनेसारखा एक गंभीर गडगडाट होऊन तो चित्देवता आकाशात शब्ददेव रूपाने प्रकट झाली. मुनी हो, तुम्ही माझे ध्यान का बरे केले? तुमचे मनोरथ मला सांगा. माझ्या भक्तांच्या कोणत्याही इच्छा कधीच विफल होत नाही. याप्रमाणे झालेली आकाशवाणी ऐकून सर्व मुनींनी त्या विद्यादेवीला नमस्कार केला. यानंतर तिन्ही देवांनी निरनिराळ्या प्रकारे तिचे स्तवन केले, तिला संतुष्ट केले. ऋषी म्हणाले, देवी, तुला आमचे नमस्कार असो. माता, तुझे पररूप अपररूप कोणते ते आम्हाला सांग. तसेच तुझे ऐश्वर, तुझे ज्ञान, तुझे फळ व ते मिळवण्याचे साधन काय तेही आम्हाला सांग. मुख्य साधक कोण, सिद्धीची पूर्णावस्था कोणती व सिद्धपुरुषात श्रेष्ठ कोण, हे सर्व आम्हाला क्रमाने सांगावे. याप्रमाणे प्रश्न केल्यावर देवीला त्या ऋषीमंडळी संबंधी प्रेम उत्पन्न होऊन तिने आपल्या असंदिग्ध व उत्कृष्ट भाषणाला प्रारंभ केला. ती म्हणाली, ऋषी हो, ऐका. तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला क्रमाने सांगते. आज मी वेदसागराचे मंथन करून तुम्हाला अमृतच काढून देते. सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे तिने सांगितली. हे रहस्य चांगले समजल्यावर पुन्हा कोणाला मोह होणार नाही असे आश्वासन दिले. ते ऐकून सर्व ऋषींनी आपला संशय सोडून विद्यादेवीचे निरूपण मान्य केले. नंतर ते आपापल्या स्थानी परत गेले. परशुरामा, ही विद्यागीता मी तुला सांगितली. आता ज्याप्रमाणे अनेक वेदगीता आहेत, भगवद्गीता, नारदगीता, रामगीता, लक्ष्मणगीता, त्याप्रमाणे ही विद्यागीता आहे. ही श्रवण केली तर पापांचा संशय नष्ट करते. तिचा चांगला विचार केला तर ती स्वानंद साम्राज्याचे दान करते. ही साक्षात विद्येने सांगितलेली असल्यामुळे तिची योग्यता फार मोठी आहे. विद्यागीता महेशाते प्रोक्ता पापौघनाशिनी श्रुता विचारिता सम्यक स्वात्मसाम्राज्यदायिनी विद्यागीता अत्युत्तमेयम साक्षात विद्या निरूपिता. अशा प्रकारे ह्या विद्येचं सामर्थ्य सगळं त्यांनी त्याच्यामध्ये निरूपण केलेलं आहे. आता याचा समारोप करताना आपल्याला असं म्हणता येईल की साक्षात भगवान दत्तात्रय सांगत आहेत आणि बुद्धिमान परशुराम तत्त्वजिज्ञासेने ते सर्व मन देऊन श्रवण करीत आहेत. असा उत्कृष्ट योग या ग्रंथामुळे जुळून आलेला आहे. वाचकसुद्धा आपले अंतःकरण शुद्ध करून या ग्रंथाच्या अंतरंगात प्रवेश करतील तर त्यांनाही ज्ञानाचा लाभ झाल्याशिवाय राहणार नाही. प्रस्तुत ज्ञानखंडावर काही टीका उपलब्ध आहेत. तात्पर्य दीपिका नावाची सरळ संस्कृत टीका प्रसिद्ध आहे. याचा करता श्रीनिवास बुध नावाचा कोणी विद्वान लेखक आहे. मराठी भाषेत याचा अनुवाद बाळकृष्ण भाऊ जोशी यांनी केला. लोकमान्य टिळक यांच्या गीतारहस्य या ग्रंथाचा हिंदी अनुवाद माधवराव सप्रे यांनी केला. त्यांनीच याचा हिंदी अनुवाद दत्त भार्गव संवाद या नावाने केला. काशी संस्कृत ग्रंथमाला यांनी या ग्रंथाची हिंदी टीकेसहित संहिता प्रकाशित केली. या ग्रंथातील वर्णविषयावरून त्याचे विषय वैविध्य लक्षात येते. भगवान दत्तात्रेय आणि त्यांचे अंतरंग शिष्य भगवान परशुराम यांच्यातील हा वृद्ध संवाद गुरुशिष्य यांच्या अलौकिक नात्याचा ऋणानुबंध स्पष्ट करणारा आहे. या संवादातून त्यांच्या व्यक्तिरेखाही अधोरेखित होतात. नकळत दोघांपुढे आपण नतमस्तक होतो. हेच या ग्रंथाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे असं म्हणता येईल. या ग्रंथाचं एक वैशिष्ट्य असं सांगता येईल की हा सर्व ग्रंथ हा विवेकावर आधारित आहे आणि आपण जर आपलं सगळं संत साहित्य पाहिलं तर त्याला विवेकाचं अधिष्ठान प्राप्त झालेलं आहे. म्हणून हा सगळा विवेक विचार या ग्रंथामध्ये आलेला आहे.
आता दत्त भार्गव संवादाच्या रूपानं आपल्याला दत्त आणि परशुराम यांचा अनुबंध तर कळाला. परशुरामावर अनेक स्तोत्र आहेत. परमपूज्य टेंबे स्वामी यांनी परशुरामाचं स्तोत्र आणि परशुरामाची आरती अशी केलेली आहे, ती आपण नंतर स्क्रीनवर पाहू शकतो. आणि अशा प्रकारे ह्या परशुरामांचं महत्त्व दत्त संप्रदायामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर मानलं जातं. मित्र हो, आता हा सगळा सारांश ऐकल्यानंतर आपण फक्त एकच करू शकतो की भगवान दत्तात्रेय आणि भगवान परशुराम यांना आपण वंदन करतो. श्री गुरुदेव दत्त.